बंधू भगिनींना नम्र विनंती करतो की भारताचं संविधान हे आपला आत्मा आहे. जे काल छेडछाड जाण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यावर योग्य ती प्रशासनाने दखल घेतलेली आहे. जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल मी कलेक्टर महोदय साहेबांशी आता बोललो. नुकसानाचे पंचनामे व्यवस्थित होत चाललेले आहेत. अशा घटना पुन्हा घडल्या नाही पाहिजेत. हा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि सर्वाला घेऊन आपण गेलं पाहिजे अशा दृष्टीचं आहे. जी कालची गोष्ट घडली ही अनिंदनीय घडलेली आहे, ती बरोबरच नाही, त्याचं कुणीही समर्थन करणार नाही. परंतु जनतेला मी मायबाप जनतेला एवढीच विनंती करेन की आपण संयमानं आपण एका गुण्यागोविंदाने राहण्याचा प्रयत्न आपण मंडळीने करावा. आपल्या मंडळीने एवढंच सर्वांना या मतदारसंघातल्या माझ्या बंधू भगिनींना माझं नम्र आव्हान आहे. आपण कलेक्टरना भेटलात, काय म्हणू? कलेक्टर साहेबाशी झाल्यानंतर काल त्यांनी वर्तमानपत्रात सर्व सांगितलं की एकंदरीत काय काय क्वेश्चन घडलं, काही व्यापारी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल पंचनामा चालू आहे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा प्रयत्नही चाललेला आहे. संबंधित लोकांच्याकडून काही भावनिक उद्रेक झाला तर त्याच्याबद्दल आता संयमाची स्थिती आहे आणि प्रशासन योग्य लेवलची कारवाई करण्याचा प्रयत्न करतो. व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की माझी विनंती आहे की आपण प्रशासनानं कसं की त्यावेळेस जर ऍक्शन घेतली असती तर प्रशासनावर आले असते, म्हणले असते की बाबा ह्यांच्यावर ती करतात. त्या दोन्ही गोष्टीचा आपण संयमानं व्यापारी बांधवांनाही माझी विनंती आहे की नुकसान झालेलं आहे त्याच्यावर आपण या माध्यमातून प्रशासकीय लेवलनं काही मदत करण्याचा आपण प्रयत्न करू. डिले झाला आता त्यावेळेस समजा ऍक्शनच घेतली असती तर त्यांच्यावर परत झाला असतं की प्रशासन आमच्यावर दादागिरी करते, असा प्रकार घडला असता. तर प्रशासनाला दोन्ही बाजूने कैचित आपण पकडू नये ही माझ्या व्यापारी बांधवांना माझी विनंती असते. वन नेशन गोष्ट आहे ना, व्हावं होत्या वन इलेक्शन वन झालेलं चांगलं आहे. ग्रामपंचायत पासून आचारसंहितेच्या काळामध्ये आपल्याला बरीचशीच कामं करता येत नाही आणि या गोष्टी कुठतरी ह्या झाल्या पाहिजे. त्याबद्दल आमचं समर्थन आहे, काही प्रॉब्लेम नाही. बीडमध्ये मी आलेलो आहे परभणीबद्दल, माझ्या परभणीबद्दल विचारा. आणि ज्यावेळेस असा अनकॉन्स्टिट्युशनल गोष्ट घडती त्यावेळेस आपण संयमाच्या भूमिकेतून चाललं पाहिजे या मताचा मी नेता आहे.